कायदेतज्ञ अनिकेत निकम आता आपल्या सोबत आहेत. वकील अनिकेत निकमजी, तुम्ही निकाल बघितला असेल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातल्या. पण त्याचबरोबर न्यायालयाने निकाल देताना काही त्रुटी सुद्धा वारंवार अधोरेखित केलेल्या आहे. आता निकाल तर दिलेला आहे, पण या प्रकरणात फेर तपासाची मागणी आता प्रतिपक्षाकडून केली जाऊ शकते का आणि ती मान्य होऊ शकते का? नाही, हे बघा, एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा फेर तपासाची मागणी हे कोर्ट काही मान्य करत नसतं. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही फौजदारी खटल्यात एखादा आरोप संशयाच्या पलीकडे त्या आरोपींच्या विरुद्ध सिद्ध व्हावा लागतो, असं मूलभूत तंत्र कायद्याचं आहे. त्यामुळे या प्रकरणात जे साक्षीदार होते किंवा माफीचा साक्षीदार होता यांनी दिलेली साक्ष ही कोर्टापुढे आलेली साक्ष ही कॉन्फिडन्स इन्स्पायर करणारी होती का? म्हणजे याचा अर्थ असा की आरोपींचा आरोप सिद्ध करणारी व त्याच पद्धतीने पुराव्यांची साखळी ही आरोपींच्या विरुद्ध उभी करणारी अशा स्वरूपाची साक्ष कोर्टापुढे आली होती का? आणि साक्ष देण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये काय त्रुटी होत्या, या सर्वांचा अभ्यास करून माननीय न्यायाधीश साहेबांनी त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. निश्चितच फिर्यादी पक्षाला या निकालाच्या विरुद्ध अपील करता येते किंवा तपास निकालाच्या विरुद्ध अपील पण अनिकेत निकमजी, ज्या त्रुटी उपस्थित केलेल्या आहेत न्यायालयाने निकाल देताना, त्या त्रुटींसंदर्भात तपासावर आणि तपास यंत्रणांवर काही गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या अनावधानानं राहिल्या की ही कुचराई जाणीवपूर्वक होती, असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर आपल्याला येत्या काळात काही मिळू शकतं का न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून? हे बघा, फिर्यादी पक्ष या निकालाविरुद्ध हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरी न्यायालयाने त्रुटी आहे तरी उच्च न्यायालय हे खरोखर त्रुटी आहे म्हणून